गणपती आले म्हटल्यावर उकडीचे मोदक हे खाल्लेच पाहिजेत. अहो, शास्त्र असतं ते. आणि जर त्या मोदकाची चव आपल्याला आपल्या आईच्या हातच्या चवीची आठवण करून देत असेल ना, तर मज्जाच वेगळी. पुण्यातील सर्वात मोठी उकडीच्या मोदकाची फॅक्टरी, जिथे गणपतीच्या दिवसात लाखांच्या संख्येमध्ये मोदक बनवले जातात आणि सगळ्यात भारी म्हणजे 12ही महिने तुम्हाला इथे मोदक मिळतील. प्रत्येक मोदकाच्या कळ्या एकदम सुंदर आणि एकसारख्या आहेत आणि विशेष म्हणजे त्या हाताने केल्या जातात. तर यांच्या 2 फॅक्टरीज आहेत. एका फॅक्टरीमध्ये आतलं सारण किंवा चव बनवला जातो. स्क्रीनवर तुम्ही ती प्रोसेस बघूच शकताय. आणि दुसऱ्या फॅक्टरीमध्ये वरची पारी बनवली जाते. त्याला छान आकार दिला जातो. त्यानंतर हाताने भरपूर कळ्या पाडून मोदक एकसारखे दिसले जातात. म्हणजे काय सांगू तुम्हाला आता, तो प्रत्येक मोदक इतका सुंदर आणि एकसारखा दिसतो. त्याच्यावरती ते केशर लावतात, स्टीम करतात. नॉर्मल डेजमध्ये हजारो ऑर्डर्स यांना असतात आणि गणपतीच्या दिवसात ते ऑर्डर्स लाखांमध्ये जातात. येस, त्यामुळे ह्या आउटलेटमध्ये, हे होलसेल आउटलेट आहे. इथे 35 ते 40 रुपयाला एक मोदक मिळतो आणि आता हे मोदक घर जे तुम्हाला दिसतंय, यांचे 2 आउटलेट्स आहेत, कोथरूड आणि कर्वेनगरमध्ये. तिथेही तुम्हाला 12ही महिने मोदक मिळेल. आता जास्त वेळ न घालवता आपण गप्पा मारूयात भारती किशोर मेढी ह्या ताईंशी आणि त्यांनी कशी त्यांची सुरुवात केली, मोदक बनवायला कशा लागल्या, हे सगळं जाणून घेऊयात. चला.